सध्याचं बदलतं वातावरण आणि काळ ध्यानात घेत वाढलेलं आजारांचं प्रमाण व रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन शिव गोरक्ष योगपीठातर्फे मोफत रोग निदान व औषध उपचार शिबिराचं आयोजन नाशिक शहरातील अमृतधाम येथील हनुमान नगर येथे करण्यात आलं होतं। या शिबिरात सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, विशेष नेत्रचिकित्सा डॉक्टर साकुर्डीकर नेत्रचिकित्सक यांच्या वतीने तसेच ॲक्युपंक्चर, सांधेवात, ॲक्युप्रेशर, त्वचारोग, ECG, डायबिटीस यासह अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराविषयी अधिक माहिती शिव गोरक्ष योगपीठाचे परम आदर्श श्री 1008 महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांनी दिली। अनेक प्रकारच्या दुर्धर आजारावर देखील आम्ही नेहमीच या ठिकाणी शनिवार, रविवार, सोमवार असा आमचा कॅम्प तर असतोच, परंतु समाजाच्या सेवेकरता नेहमी गोशाळेच्या मदतीकरता देखील आम्हाला कॅम्प चालवावं लागतात। अशा प्रकारचे काम आम्ही 3 महिन्यात नेहमी घेत असतो की जे विनामूल्य असतात। औषधं ह्या विनामूल्य आणि तपासणी विनामूल्य, मग त्यामध्ये जरी लॅब टेस्टिंग असेल, ECG असेल किंवा अनेक प्रकारच्या मग किंवा डायबिटीज चेकिंग असेल, या सर्व प्रकारच्या सुविधा आमच्याकडे उपलब्ध असतात। आज देखील 31 मे 2025 रोजी हजारो लोकांनी प्रतिसाद दिला, याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो। गेल्या 2 तपांपासून आरोग्य सेवा देणारे शिव गोरक्ष योगपीठ ऋषीमुनींनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा अभ्यास करून दुर्मिळ वनौषधी, योग, प्राणायाम, हस्तमुद्रा याद्वारे लाखो रुग्णांवर शिव गोरक्ष योगपीठात यशस्वी उपचार करण्यात आले। गत 25 वर्षापासून योगपीठ नाशिकसह राज्यभरातील विविध व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांना सेवा देत आहेत। यात प्रामुख्याने पॅलेसिस, मूळव्याध, गुडघेदुखी, कंबरदुखी यांसह संधिवाताच्या विविध आजारांचं निदान आणि उपचार या ठिकाणी केले जातात। तसेच दम्याच्या रुग्णांवर पंचकर्माद्वारे उपचार केले जातात। योगपीठाचे अमृतधाम नाशिक येथे मुख्य केंद्र असून सांगली व मुंबई येथेही शिबिराचं आयोजन केले जाते। असाध्य व्याधींपासून मुक्त झालेल्या अनेक रुग्णांनी आपला अनुभव देखील या ठिकाणी कथन केला। अर्चना गोरखनाथ पवार, राहणार विटा, सांगली येथून आले। माझा खूप हात दुखत होता आणि मान पण दुखत होती। हे ट्रीटमेंट केल्यानंतर आता मला खूप फरक पडतोय। हात पण वरती जात नव्हता, तो जायला लागलाय। मी कल्याणी पाटील, मी इथून नाशिक मधूनच आलेली आहे, शिवपीठ मध्ये आलेली आहे चेकिंग करायला। मला असं बसल्यावर आहे ना पायांना खाली मुंग्या यायच्या, पण आता हे केल्यावर अर्धा तास बसून बघितलं मी तर थोडं नॉर्मल वाटलं मला, म्हणजे 90% तरी फरक जाणवतोय। मी मिलिंद देशपांडे, दोन्ही गुडघे दुखत होते आणि बोटांचे स्नायू हाडं पण दुखत होते, आता एकदम 90% बरं झाल्यासारखं वाटतंय। तर मी योगेश सोनवणे, मी पत्रकार आहे आणि आज शिव गोरक्ष योगपीठ येथे बातमी कव्हर करण्यासाठी आलो होतो। अनेक लोक त्यांचे अनुभव सांगतायत, मी ऐकतोय, परंतु त्याचा अनुभव मी स्वतः देखील घेतला। कारण गेल्या वर्षभरापासून खूप जास्त वेळ उभं राहिलं किंवा बराच वेळ मांडी घालून बसलो तर माकड हाडात खूप जास्त प्रमाणात दुखतं। हे सगळं वातावरण बघून मी देखील ट्रीटमेंट घेतली आणि बघूया काय फरक पडतो। तर मला देखील त्यांनी ही ट्रीटमेंट केली इथे आणि काही पॉइंट्स असतात ॲक्युप्रेशरचे, ते त्यांनी सुईने रिलीज केले, परंतु आता ते केल्यानंतर अगदी 10व्या मिनिटाला 80% फरक पडला आणि पूर्ण माकड हाडातलं दुखणं हे निघून गेलंय। शिवगोरक्ष योगपीठची ही एक जादूच म्हणावी लागेल। या शिबिरात सर्व आजारांची मोफत तपासणी करण्यात आली असून औषध देखील मोफत दिले गेलेत। या शिबिरामध्ये डॉक्टर संतोष पांडे, डॉक्टर संतोष वैद्य, डॉक्टर प्रवीण बुरम, भालचंद्र ठाकरे, डॉक्टर कंचन सुतार, डॉक्टर ज्योती सातपुते, डॉक्टर राज सातपुते, डॉक्टर कल्याणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी केली जाते। हजारो रुग्णांनी आज या शिबिराचा लाभ घेतला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।